पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. जिल्हा आणि तालुका जालना अंतर्गत येणारं हे बठाणगाव आणि या बठाण गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह बघता बघता 33व्या वर्षाकडे होत असलेलं पदार्पण म्हणजे आता आपण 33व्या वर्षाकडे वाटचाल करू लागलोय बघता बघता. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये निष्ठेला फार महत्व आहे. त्यामध्ये जर कशाला महत्व असेल तर तपाला फार महत्व आहे, लक्षात असू द्या. आणि 12 वर्ष झालं की एक तप होत असतं आणि आपली तिसरी तपपूर्तीकडे वाटचाल आहे दादा. काय 12 वर्ष झालं की एक तप होतं आणि तप झाला की देव भेटतो असं संत सांगतात. प्रमाणे त्याला तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. तपाशिवाय देव भेटत नसतो. मग तुम्ही म्हणसान महाराज अहो तिसरं तप चाललं ना बठांचं, थोडं थांबा ना, थोडं भैया नंतर सांग ना. तिसरं तप चाललंय आपलं. मग तिसरं तप सुरू झाल्यावर सुद्धा तुम्ही म्हणता तप झाल्यावर देव भेटतो. मग तिसरं तप चाललं आम्हाला देव का भेटना, प्रश्न पडायला पाहिजे आहे की बाबा. तपासाठी संतांनी प्रमाण दिलं तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. तपाची ताकद येते. मी नेहमी सांगत असतो तप कोणत्याही क्षेत्रातला असू द्या. अहो आमच्या गोपाल महाराजांनी 12 वर्ष मृदंगाची सेवा करावी आणि 12 वर्ष झालं एक तप झालं की सहज जरी थाप टाकली गोळे बाबा गोड वाटतं ना, ती तपाची ताकद असते. शरद बाबांनी गायाला 12 वर्ष दिले, 12 वर्ष गायनाची सेवा केली की सहज जरी माईक जवळ घेतला तर गोड वाटायला पाहिजे, ही तपाची ताकद आहे. आमच्या काशीनाथ बाबांनी 12 वर्ष सेवा केली गायनाची आणि 12 वर्ष झालं एक तप झालं की सहज जरी माईक जवळ घेतला की गोड वाटायला पाहिजे, ही तपाची ताकद आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिकपणे 12 वर्ष दिले वाल्मिक दादा की तुम्हाला सिद्धी सफलता यश प्राप्त होते. आता सिस्टीमवाले दादा बसलेले त्यांनी 12 वर्ष प्रामाणिकपणे सिस्टमची सेवा करायची शरद बाबा. त्यानंतर सहज जरी बोर्ड ठेवलं की सिस्टम लागत जाईल. त्याच्या अलीकडे येऊन सांगू का तुम्हाला समजला अशा भाषेत. अहो तुम्ही प्रामाणिकपणे 12 वर्ष चोऱ्या जरी केल्या तर त्याच्यानंतरच्या उघड्या पडत नाही. फक्त चोऱ्या करायचं ध्यानात नका ठेवू. देव भेटवायचा आपल्याला, देवाची गाठ भेट करायची. तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. तू माणसान महाराज तुम्ही प्रमाण दिलं ज्ञानोबरायचं देव भेटतो. मग आम्ही तर पार 33 वर्ष झाले आम्हाला काऊन भेटाना. त्याच्या मागे कारण आहे, एक तर तुम्ही चुकू राहिले नाही तर आम्ही उकू राहिलो. विठ्ठल 33व्या वर्षाकडं आपलं पदार्पण होत असताना ज्यामध्ये या सप्ताहाला ज्यांचे आशीर्वाद आहे वैराग्य मूर्ती वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरु जयराम बाबा भोसले यांच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्यामध्ये महाराष्ट्रातील प्रथित यश कीर्तनकारांची नावं आहे. त्यामध्ये प्रथित यश कीर्तनकाराचे कीर्तन सुद्धा आपल्या गावामध्ये झालेले आहे. त्यामध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराचा नंबर लागणं तर म्हणावं लागन परी माझ्या दैवा पार नाही, काहीतरी नशीब म्हणावं लागन. ते बी मागणीच्या विषयाला. लोक म्हणतात बाबा मागणीला आणि काल्याला माणूस अधिकारी पाहिजे. मी अधिकारीच आहे ना, मग वकील आहे ना. फक्त या अर्थानं नाही बरं का, तो अधिकार वेगळा असतो. अहो मागणीला आणि काल्याला मोठा माणूस बघावा. मग तुम्हाला माझ्यात काय मोठेपण दिसलं ते तुम्हाला माहीत, लक्षात असू द्या. मागणी परत सेवा माझ्याकडे आली. आणि मागणी म्हणजे काय की बाबा उद्या काला आहे आणि काल्याच्या आदल्या दिवशी जागराची सेवा असते. म्हणजे मागणी करावी लागत असते. तुम्ही माणसं मागणी कशी, अहो कुठं लिहिलंय का, नाही नाही नाही, लिखित स्वरूपातला नियम नाही, अलिखित स्वरूपातला. दंडक आहे वारकरी संप्रदायाचा. नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. लिखित स्वरूपात कुठंच नाही. पण अहो पूर्वीपासून चालत आलं ना, आपल्याला करावं लागन. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, लक्षात असू द्या. इथं आपल्या वडिलोपार्जित लोकांनी जे जे केलं ते इथून पुढे चालत ठेवायचंय. त्याच्यामुळं अलिखित स्वरूपाचा दंडक आहे, लिखित स्वरूपात नाही. असं वारकरी संप्रदायात कुठंच लिहून ठेवलेलं नाही की काल्याच्या आदल्या दिवशी जागराची सेवा असते आणि मागणी करावी लागते, नाही. पण नामा म्हणे केशव राजा, अहो पूर्वीपासून संतांनी ते चालून ठेवलंय आणि आपल्याला ते करावं लागतं, लक्षात असू द्या. म्हणजे काय, मागणीची सेवा. मागणीची म्हणजे जागराची सेवा. तुम्हाला सांगू का, मागणीची असेल, काल्याची असेल, पहिल्या दिवसाची सेवा असेल, याला नियम आहे. पहिल्या दिवशी नामपर अभंग घ्यावा, त्या दिवशी भगवंताच्या नामाचं महत्व सांगावं. आणि काल्याच्या आदल्या दिवशी मागणीपर अभंग घ्यावा. म्हणजे आपल्यासाठी भगवंताकडे संतांनी काय काय मागणी केली त्याच्या संबंधाने जे जे अभंग आलंय ते घ्यायचे आणि त्याच्यावर निरूपण करायचं. आपल्याला समजेल असं, लक्षात असू द्या. म्हणजे आज काय, मागणीचा अभंग. आणि काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे.
केले देवे गोकुळी. अहो त्या भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करण्याचा अभंग घ्यावा. म्हणजे काय, मध्ये तुम्ही कोणतेही अभंग घेतले तर चालतील, पण हे 3 दिवस सांभाळून घ्यावे लागतात. पहिल्या दिवशी नामपर, काल्याच्या आदल्या दिवशी जागराची म्हणजे मागणीची सेवा, आणि तिसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी काल्याची म्हणजे चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करण्यासाठी जो अभंग असेल, गाथ्यामध्ये असेल, नाथबाबाचा असेल, ज्या संबंधाने तुम्हाला दिसेल तो अभंग घ्यावा. म्हणजे आज मागणी पर आहे. तुम्ही माणसानं का हो महाराज, तुकाराम महाराज तर इतके श्रीमंत होते, नामदेव महाराज इतके श्रीमंत होते, मग त्यांनी मागलं काऊन? स्वतःसाठी नाही, भिक्षापात्र अवलंबीने, जळोजीने लाजिरवाने. हा, काही मागणे ते आम्हा अनुचित. आहो मागणं आम्हाला जमणार नाही. आपण एखादं कटोरी घ्यावं मागावं नाही, नाही तुकोबरायला मान्य नाही ते. भिक्षापात्र अवलंबीने, जळोजीने लाजिरवाने. अहो अशा माणसाला आग लागली तर चालन, पण मागायचं नाही लोकांच्या दरवाजात जाऊन. तुम्ही माणसाला मग असं तुकोबराय म्हणतात पण आणि मागतात पण, असं काऊन बाबा दुहेरी भूमिका? तर त्याच्या मागे कारण आहे. तुकाराम महाराज संत स्वतः करता मागत नसतात. बुडते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. अहो तुमचा कळवळा येतो म्हणून आपल्या करता मागितलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. परमश्रद्धे प्रातस्मरणीय निवृत्ती महाराज देवडे यांच्याकडे होतं. त्यानंतर गाथा भजन नेतृत्व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य आपल्या गावचं भूषण आदरणीय शरदजी महाराज देवडे यांच्याकडे होतं. त्यानंतर रामायणाचार्य ज्यांच्या मुखारविंदातून आपण रामायणाचं अवगाहन करतात, हरिभक्त पारायण परमश्रद्धे प्रातस्मरणीय विष्णूजी महाराज बागल बाबांच्या मुखारविंदातून आपण रामायणाचं अवगाहन केलं. त्याचबरोबर माझ्यासोबत गायनाच्या साथीला असणारे परमश्रद्धे प्रातस्मरणीय पूजनीय काशीनाथ महाराज पाचफुले बाबा सुद्धा उपस्थित, त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर आमचे गोळे बाबा सुद्धा उपस्थित, त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. बरोबर मुळे का मये जरा गुल ढिल्ला होईल मग मुळे बाबा, हरत खेडचे मुळे बाबा. हा आता बरोबर ना. हा 5-6 वर्षापूर्वी रस्त्यावर भेट झाली होती, तेव्हा पाहिलं होतं बाबाला. रात्रीच्या 1-1:30 वाजेला आपण गोलापागरीत भेटलो होतो. मी कीर्तन करून चाललो होतो. रात्र माझ्या लक्षात थोडं म्हणा. मुळे बाबा सुद्धा उपस्थित, त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. ज्यामध्ये प्रामुख्याने गावातील सगळेच, ज्यामध्ये खरंच आता मोठ्या लोक आहे, आणि ज्यात प्रामुख्यानं ज्यांनी या पत्रिकेचं सौजन्य घेतलंय, जे महाराष्ट्रातील बऱ्याच कीर्तनकारांना प्रकाश झोतात आणण्यासाठी प्रयत्नशील राहतात, ते आपल्या गावचं भूषण वारकरी शक्ती चॅनलचे सर्व आदरणीय आमचे वाल्मिक दादा देवडे हे सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर मला परिचित अपरिचित सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. खरं म्हणजे ज्यांना पखवाज वाजवता येत नाही, ज्यांच्या हाताने पखावज बोलतो, असे गोपालजी महाराज सुद्धा उपस्थित, त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग प्रणिपात. त्याचबरोबर खरं म्हणजे वाल्मिक दादा शरद बाबांनी मला फोन केला कीर्तनासाठी, आणि मला म्हणे महाराज जागराची सेवा पाहिजे तुमची. मी दिली, पण एका ठिकाणी तारीख मागं पुढं करणं पडली यांच्यामुळं. कसं काय माहितीये का, जाफराबाद तालुक्यात, पूर्णापूर तालुक्यात आता 1 सप्ताह झाला मागं माझी तारीख घेतली जाता, आणि तारीख घेतल्यानंतर 10 दिवसांनी फोन केला त्या गावकऱ्यांना, म्हणे महाराज सप्ताह कॅन्सल झाला आमचा. मी म्हणलो कहून? तेव्हा मला कळालं कीर्तनकार भेटले नाही म्हणून सप्ताह कॅन्सल करणारे लय मोठे, पण ते गाव असं होतं की त्यांना शरद बाबा भेटले नाही म्हणून सप्ताह कॅन्सल केला होता त्याने. लय इतकं प्रेम कमवायला लय मोठी श्रीमंती लागते बाबा, ती तुम्ही कमवली. नाही तर कीर्तनकार भेटले नाही, लोक म्हणते तू नाही का तो बाप. पण गायनाचार्य शरद बाबा त्या गावाला लागत होते म्हणून गावांनी सप्ताहच कॅन्सल केला. तुम्हाला सांगू का, हे कमवण्यासाठी माणूस अंतःकरणाला खूप मोठा लागत असतो, ते तुम्ही कमवलंय शरद बाबा, वा. तरी सुद्धा आमची भेट झाली त्या सप्ताहामध्ये. बाबाला म्हणलं मी, अहो तुमच्या गावचा सप्ताह चोली म्हणे बाबा हो यायना मायासाठी पुढे ढकलला, आणि आता यायला जर सोडून गेलं तर फटकवतील म्हणे मला, आता ऐकणार नाही म्हणे. एखाद्या गावचं प्रेम राहत असतं, आणि निश्चित तिथं जरी असले तर अंतकरण इथं होतं. आपी स्वर्णमयी लंका न लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी जवा. अहो रामचंद्रजीने लंका जिंकली, लक्ष्मणजी सोबत होते गोपाल महाराज. प्रश्न पडला, लक्ष्मणजी म्हणले दादा अरे लंका जिंकली ना, आपण इथंच राहायचं का? सोन्याची आहे ना, इथंच राहू आपण. तेव्हा प्रभू श्री रामचंद्रजी म्हणतात, अरे लक्ष्मण आपी स्वर्णमयी लंका न लक्ष्मण रोचते. अरे ही सोन्याची असली तरी आपल्याला पसणार नाही का, माहितीये का? इथं आपलं मन लागणार नाही का? जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी. तसंही शरद महाराज, जन्म देणारं गाव आणि जन्म देणारी माय ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ राहत असते. विठ्ठल विठ्ठल. मला परिचित असणारे आमचे भाऊजी दिगंबर भाऊजी सुद्धा उपस्थित आहे. त्यांच्याकडे आमचा आज फराळाची व्यवस्था होती. आमचेच भाऊजी, घरच्या घरीच दिलं तुम्ही लावून आहे ना, वा. 8 ते 10 कीर्तनाची सवय त्याच्यामुळे सुटू राहिली, त्याचं काही दोष नाही. तुम्ही उशिरा सुरू केलं. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे, मागणे ते मागो देवा, करू भक्ती त्यांची सेवा. आपल्यासाठी मागणं मागितलं तुकोबरायनं. मागणं मागतात माणसात काय, तुम्हाला सद्बुद्धी भेटायला पाहिजे. कशाची? करू भक्ती त्यांची सेवा. मग मागणं कुणाकडे मागायचं? अशाकडे की ज्याच्याकडे भरपूर आहे.
आणि कोणाकडे भरपूर आहे? काय उने तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याचे दाशी. आपण मागत असतो कुणाला बी. कधी दादा? ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला. का पुढचंच नांगाट आहे त्याला काय मागता? काय उने तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याचे दाशी. हाय की नाही? मग त्याला मागायचंय, त्याच्यासाठी मागायचंय, त्याला काय द्यावं लागन? काया वाचा मन करू देवा हे अर्पण. काया वाचा मन हे भगवंताच्या चरणी समर्पित करा. तू माणसान कोण आहे बाबा असं देव? त्याला सगळं समर्पित करायचं. तुका म्हणे विश्वंभर आणि ज्याच्याने हे चराचर हो, तो कोण आहे? त्या चराचराला चालवणार आहे, त्या सृष्टीचा मालक आहे आणि त्याच्या चरणी हे सगळं समर्पित करायचं. हा झाला सरळ सरळ अर्थ. विठ्ठल सुंदर गोड असं नियोजन हे लक्षात असू द्या. एक गोष्ट नेहमी सांगत असतो, अहो जोपर्यंत हातापायामध्ये ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. आणि जेव्हा हातापायामध्ये ताकद नसली, देवदेव करावंसं वाटलं तरी देवदेव करता येणार नाही. लक्षात असू द्या. माणूस शेवटच्या टप्प्यात गेला की आता वाटत मला कुठं तरी घेऊन जा रे. जेव्हा हे सगळं सिद्ध आहे, अहो जोपर्यंत हातापायात ताकद आहे तोपर्यंत तीर्थ करून घ्या. जोपर्यंत तोंडात ताकद आहे तोपर्यंत भजन करून घ्या. जोपर्यंत कानानं ऐकू येतं तोपर्यंत भजन, देवाचं भजन ऐका. जोपर्यंत डोळ्यानं दिसतं तोपर्यंत भगवंताची मूर्ती बघा. आणि मूर्ती बघायची तर कशी बघायची माहिती आहे? भगवंताच्या पाया पडायला गेलं, भगवंताचं दर्शन घ्यायला गेलं की भगवंताकडे बघितलं की आपसूक डोळ्यात पाणी आलं पाहिजे. ती भक्ती आहे, ते भक्तीचं माध्यम आहे. ती भक्ती आहे. याच्याहून कळतं तुम्ही किती समर्पित भावनेनं देवाची भक्ती करता. देवाकडे बघावं आणि डोळ्यात पाणी यावं. तुम्ही वृंदावनात जाऊन बघा, बोडके बाबा, वखारे बाबा, अहो तिथं जर गेलं भगवान श्रीकृष्णाकडे बघितलं की माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. आता लोकांचा माणूस घरातला याला बी तर पाणी येत नाही डोळ्यात. हा लगे असा ढन पेटतो, काहीच फरक पडत नाही यायला. हा अहो असं भगवंताकडे पाहिलं की डोळ्यात पाणी यायला पाहिजे शरद बाबा आणि काशीनाथ बाबा. आता लोकांच्या डोळ्यात पाणी येत नाही म्हणून देव बाप्पा म्हणते डोळ्याला पाणी लावा. हा अहो त्याच्या करताच लावलेलं आहे ते. भगवंताची पूजा करायची आहे, डोळ्यात पाणी आलं पाहिजे. येत नाही दादा, डोळ्याला पाणी लावा. लोक बामणाच्या डोळ्याला पाणी लावते, लोक ध्यानावर बी नाही बऱ्याच ठिकाणी. ते समजलं पाहिजे. विठ्ठल भक्ती करायची आहे, देवदेव करायचा आहे. गोपाल महाराज भक्ती करतो ना आपण. भक्ती कोणती करतो माहितीये का? धक्का प्लेट. आता बरेच जण इथं येऊन बसलेले, तुम्हाला का देवाला भेटायचं म्हणून आले तुम्ही? तुमच्या मनात भीती आहे, इथं आलं की पुण्य होतं. बरोबर आहे ना माझं? तुम्ही म्हणता महाराज आम्हाला ते कळत नाही हो, पुण्याची पापाची व्याख्या काय? पुण्य ते परोपकार, भैया पाप ते परपीडा. अहो पुण्य म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणं, पाप म्हणजे परपीडामुळे बाबा. परपीडा म्हणजे काय? दुसऱ्याच्या सोयरिकी मोडणं, दुसऱ्याचे बंधारे कोरणं. हा हो सोयरिकीचं काम असतंय गोपाल महाराज. गावात जर पोराला पाहायला आले, लोकांनी विचारलं ते भिका पाटलाच्या पोराला पाहायला आलो होतो, पोरग कस काय? पुढच्या नुसतं एवढंच करायचं बस, बाकी काहीच नाही. एवढं म्हणलं याच्या उपर तुम्ही तुमचं पाप, हे एक शब्द वापरते लोक. याच्या उपर म्हणल्यावर उपर जातच नाही तो विषय. विठाला विठाला भक्ती आपली धक्का प्लेट. धक्का प्लेट आहे. आपल्या मनात भीती आहे, पाप होतं, ते पाप नाहीसं करायची जागा जर कोणती असेल तर कथा कीर्तनाची जागा आहे. तिथं गेलं की पाप नाहीस होत. तुम्ही म्हणसान महाराज आमची भक्ती अशी हो तशीच आहे. आपली भक्ती आहे धक्का प्लेट. धक्का प्लेट म्हणजे कशी? मनात भीती असती, मायाकून पाप झाला असन दादा, आणि तिथं गेलं की जरा बरं वाटेल बाबा, पुण्य होईल आपलं. पूजनीय चैतन्य महाराज देगलूरकर खूप सुंदर दृष्टांत देतात. ते सांगतात एका गावामध्ये एक माणूस विहिरीत पडला. सारं गाव जमा झालं पाहायला. सारे म्हणायचे अरे याला कोणीतरी काढा रे. कोणीच उतरना. आणि तो माणूस वर यायचा खाली जायचा बाबा, वर यायचा खाली जायचा. आता शेवटच्या वेळेस वर आला आणि एकदाचा खाली गेला की आता तो मरणार. त्या गर्दीतून एका जण उडी टाकली गोपाल महाराज, त्याला काढलं. सारं गाव कौतुक करायला लागलं, अरे बाप मानावं लागन तुला, कोणीच पुढे यायना. आणि तो उडी मारून त्याला काढलं. याचा सत्कार करायचा, याचा सन्मान करायचा. त्याला म्हणे चला रे मंदिरावर घ्या मारुती महाराजाच्या, यायचा सन्मान करू. यायना त्याला वाचवलं. ज्यानं वाचवलं त्याला म्हणायला लागली. त्याला म्हणे चालतो सत्कार करायचा. ते म्हणे सत्कार थोडा बाजूला ठेवा. म्हणे काय झालं? म्हणे ह्या गर्दीत आल्यानंतर मला धक्का कोण द्याला ते सांगा म्हणे पहिलं तुम्ही. म्हणजे माणसाची ही काय माहितीये की ही भक्ती चालू आहे पण भीती पोटी. विठ्ठल विठ्ठल
गोपाल महाराज भक्ती करावी वाटती माणसाला, पण का माहितीये का, जेव्हा हातापात ताकद राहत नाही तेव्हा घरामध्ये गेलं की सून वचकन धावती, पोरग काताई ऐकत नाही, सूनबाई पोराला सांगती तू जर रडा तर बोकाडी पाय, आपल्याकडे बोट करती हा आणि सांगती याच्याकडे पाय, हे बोकाडी वचकन धावन. मग अशा टायमाला म्हणतो दिंडी कधी जाती सांगा ना, तेव्हा नाही तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनाचं. 62 वर्षाचे आजोबा माझ्या कीर्तनात आले, मला म्हणे महाराज मला माळ टाकायची. मी म्हणलं आता काल थोड्या करता टाकता, नाही नाही म्हणे मला माळ टाकायची. मी म्हणलं काऊन, म्हणे आता का पहिल्यासारखं चावतं, म्हणजे चावत नाही म्हणून माळ टाकायची. विठाला लक्षात असू द्या, भक्ती करतो आपण गोपाल महाराज, पण कधी माहितीये का, हा या शरीरानं आता काहीच होत नाही बाबा. मग आता देवाची भक्ती करायची, ती भक्ती आम्हाला मान्य होईल का, नाही नाही, ती देवाला मान्य होणार नाही, ती संतांना मान्य होणार नाही. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अहो 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घातली माझ्या राजानं, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली माझ्या ज्ञानोबरायनं. आणि आपल्याकडे म्हणतात 16वं वरीस धोक्याच. चेहरेच फुलले गोपाल बाबा यांच्या, तुमची ओळख धरीन. सातबारे गेले बरं बऱ्याच जण या नादाना. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं व्यवहाराचं गणित सांगतो परमार्थाच्या अगोदर. माणसाला सगळं काही देव देव करा वाटतं जेव्हा हातापायात ताकद नसली. व्यवहाराचं गणित सांगतो तुम्हाला, व्यवहारात सुद्धा माणसाला एखादी वस्तू जर दुसऱ्याला द्यायची असली तर आपलं काम झाल्यावर देतो आपण, का काम व्हायच्या अगोदर बाबा? काम व्हायच्या नंतर, नंतर काम झाल्या नंतर. तुम्हाला काही टेन्शन आहे का? हप्ते पडले तुमचे? पडले ना? हे नजर ठरलं काही करू शकता या. या नजर द्याला एक हप्ता तो सुरळीत पार पडणं सप्ता. हा लय ताकद यांच्यात. आणि नाही द्याला तुम्ही हप्ता तर तुमची केवायसीच होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. व्यवहाराचं गणित आहे, व्यवहारामध्ये ठरलेलं असतं. आपली वस्तू दुसऱ्याला आपण देतो. सिस्टम सुद्धा गोड लागली दादा बरं का, तुमचे सुद्धा आभार. टाळी वाजवा यांच्या करता. हा ते म्हणतील मग जीव चालला याचं सिस्टम लावा करता नाही, माझ्याकडे पाय ना बी नाही. दादा गोड बर का, बिलकुल गोड एकदम. विठ्ठल विठ्ठल. व्यवहार करायचा आहे. एखादी वस्तू असते घरामध्ये, आपण आपलं काम झाल्यावर दुसऱ्याला देतो की काम व्हायच्या अगोदर बाबा? काम झाल्या. स्वार्थी आहे ना आपण, लबाड आहे ना आपण, खरं आहे की नाही? अहो खरंच ना, तुम्हाला सांगतो आम्ही, तुम्ही नाही आम्ही पण. आता बरं वाटतं तुम्हाला आहे की नाही? सगळेच ना आपण स्वार्थी जीवन जगतो. अहो आपल्याला दुसऱ्याचं बरं झालं का आपल्याला वाईट वाटतं. एक जणाचं पोट दुखायला लागलं जालन्याला गडबडीत, आणि डॉक्टर साहेब म्हणे काय झालं, म्हणे पोट दुखायलं, म्हणे कधीपासनं, म्हणे शेजारच्यानं गाडी घेतली तेव्हापासनं. माणसाला दुसऱ्याचं चांगलं झालं की माणसाला उन्हेपणा वाटत असतो. विठ्ठल आपला वापर झाल्यानंतर वस्तू दुसऱ्याला देतो की नाही आपण? आणि तुम्हाला सांगू का, माणसाचं गणित ठरलेलं आहे. आता या शरीरानं काही होत नाही, देवाचा परमार्थ करावा. आता या शरीरानं काही होत नाही, देवाची भक्ती करावी. आता या शरीरानं काही होत नाही, देवाचा हरिपाठ म्हणावा. आता या शरीरानं काही होत नाही, देवाचा काकडा करावा. कृष्णा भाऊ केव्हा या शरीरानं काहीच होत नाही तेव्हा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, त्यातून लक्षात येईल तुम्हाला. एक आजीबाई होत्या, बसने प्रवास करायच्या. आणि बसनं प्रवास म्हणजे काय करायच्या, अर्धा डझन केळं अन्न असले तर 20 किलोमीटर जायची म्हातारी. काऊन? बस फुकटे म्हणून. आता सध्या कंडक्टर लोक सगळ्यात जास्त कंटाळेल कोणलाय? त्याला बोलायला चालत नाही काही. मुख्यमंत्र्याच्या बहिणी त्या, हा बोलता बी कसं, आफा द्यायची ना एखादी. विठ्ठल आजीबाई बसमध्ये प्रवास करायच्या. बसमध्ये बसल्या वाल्मिक दादा की जालन्याला जायच्या. दिवसभर जालन्याला फिरायच्या दादा, आणि दिवसभर फिरणं झालं की त्याच बसमध्ये बसायच्या आणि बाठांमध्ये येऊन उतरायच्या. दररोजचा दिनक्रम ठरलेला. बसमध्ये बसायच्या, सकाळची बस यायची, सकाळचे कंडक्टर यायचे, 30 बस 30, तोच कंडक्टर 30 सीट, आणि त्याच आजी गोपाल महाराज बसमध्ये बसल्या की जालन्याला जायच्या. दिवसभर जालन्यात बसायच्या आणि संध्याकाळी त्याच बसना घरी यायच्या. असं महिनाभर चाललं. त्या कंडक्टर साहेबाला राग आला, म्हणे आजी तुमचं का हे वय का फिरायचं? एखाद्या वेळा धक्का लागला, पडल्या मोडल्या, कशाला येत असता बसमध्ये? काळजीपोटी म्हटलं. आणि त्या आजीला म्हटल्यानंतर त्याला वाटलं उद्या आजी येणार नाही गोपाल महाराज, उद्या परत आजी त्याच सीटावर येऊन बसेल. आजी काल बोललं होतं ना तुम्हाला, तुमचं हे वय का फिरायचं, तुम्हाला धक्का लागला, पडल्या मोडल्या कोण बघल?
असं म्हटल्यानंतर त्याला वाटलं आजी आता रागवण, पण आजीने काय केलं, पिशवीत हात घातला, वंजळ भरून काजू काढले आणि याला खायला दिले कंडक्टर साहेबाला. हे घरी गेलं आणि झोपलं. झोपल्यानंतर याच्या ध्यानात आलं त्या आजीला नको नको ते बोललो आपण, हा, आणि आजी किती चांगले आहे, पिशवीत हात घालतात आणि वंजळ भरून काजू काढायला खायला देतात. 10 दिवस आजीला समजून सांगितलं, आजीनं तेच ठरवलं, वंजळ भरून काजू काढायचे आणि याला खायला द्यायचे. 10 दिवस चाललं. 11व्या दिवशी हे आजीजवळ गेलं आणि रडायला लागलं, आजी चुकलं माझं, किती चांगले आहे तुम्ही, हा, मी नको नको ते बोललो तुम्हाला, तुम्ही बघा ना, तुम्ही वंजळ भरून काजू मला दररोज खायला देता, कसं जमतं तुम्हाला. आजी सांगायला लागले म्हणे, भाऊ मग पोरगं ना सरकारी नोकरीला आहे आणि त्याला मी सांगेले मला मोला मागाचं खायला आणत जाय, मग ते मला काजू खायला आणतं म्हणे, मी ते काजू खाते म्हणे, पण मला कुठं दात आहे म्हणे, मी चगळते ना, असं वाटतं म्हणे इतक्या मागाचे कशाला फेकून द्या, मग तुला खायला देते म्हणते. हे झालं संसाराचं गणित. परमार्थाचं तसंच झालंय. माणसाला आता काहीच होत नाही, चला रे दिंडीत विठाला विठाला. देव करावा सहज वाटत नाही गोपाल महाराज, त्याला सोबतचा व्यक्तीला चांगला लागतो, आहे की नाही. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी, हरी दिसे जनी वनी, ज्ञानदेवा ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी, आत्मतत्वी. टाळ्या वाजवायचं बी गणित आहे दादा. टाळवी 3 माणसं कधीच वाजवत नाही कीर्तनात. ज्याला पैशाचा अहंकार आहे असा, त्याला शिक्षणाचा अहंकार आहे असा, आणि तिसरा कुचित. ते शेजारचं वाजवायला लागलं डुब्बा आणतं, वाजू नको रंगू राहिलं, वाजू नको रंगू राहिलं, कुचित बी राहते. तुम्ही बघून घ्या आता कोण येतं. विठाला विठाला विठाला. टाळी वाजवाची जो करण टाळा टाळी, त्याला उद्या सकाळी यमकवटाळी. समजलं तुम्हाला. फुलो की शोभा माली से, कलाकारों की शोभा ताली से. विडाला चांगल्या लोकांच्या सानिध्यात गेलं तर देव करावासा वाटल. सानिध्य इतकं महत्वाचं आहे. हो, माणसाच्या परमार्थाच्या अगोदर येऊन सांगतो तुम्हाला, व्यवहारामध्ये आपल्याला जर एखादा व्यवसाय टाकायचा आहे दादा, आपण सोबतचा व्यक्ती हुशार बघतो की येडा? हुशार बघतो ना. गुल ढिल्ला होईल माणूस कशाला सोबत आपण नाही ठेवणार. हुशार पाहणार आपण. 3 जणांनी पूर्वीच्या काळामध्ये व्यवसाय करायचं ठरवलं आणि शहराकडे जायचं. खिशामध्ये पैसे घेतले दादा 5-5 हजार रुपये पूर्वीचा काळ, आणि शहरामध्ये चालले. आणि शहरामध्ये जात असताना काय झालं, संध्याकाळची वेळ झाली आणि रस्त्यावर दळणवळणाची व्यवस्था नव्हती. 3 जण सोबत होते, 5-5 हजार रुपये खिशात गेले होते. 3 जणांनी ठरवलं इथंच आराम करायचा. त्यातले 2 जण म्हणले रस्त्याच्या बाजूला जाऊन आराम करू. एक जण म्हणला नाही, रस्त्यावरच झोपायचं. माणूस शहाणा असावा का अतिशहाणा? शहाणा. अतिशहाणा त्याचा त्याला नाही, त्याच्या बैलाला बी काम नाही. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अहो त्याच्या बैलाला बी काम नसतं. अतिशहाण्या माणसाच्या नादी लागत नसते. एक अतिशहाणा आणि 2 शहाणे त्यांनी म्हणे आराम करायचं दादा. आणि झोपायचं म्हटल्यानंतर ते 2 शहाणे होते, ते म्हणे आपण रस्त्याच्या बाजूला जाऊन झोपू. अतिशहाणा म्हणला नाही, रस्त्यावरच झोपायचं. आणि रस्त्यावर झोपला हा एकटा. 2 जण रस्त्याच्या बाजूला जाऊन झोपले आणि रात्रीची दिंडी आली. रात्रीची दिंडी कोणाची येते? स्वरायची. दिंडी आली आणि दिंडी आल्यानंतर बघितलं, अरे इथं कोणीतरी रस्त्यात झोपलेला आहे. एक जण म्हणे दारू प्यायला असतं. असं म्हणल्या ते शहाणं नव्हतं, अतिशहाण होतं. ते म्हणे माळपाय. माळपाय म्हणल्यानंतर हे म्हणे अरे हे माळकरी वारकरी माणूस आहे, याच्याकडे काय असणार आहे?
आता वारकऱ्याकडे काय राहतंय फक्त आम्हालाच माहिती हा. हे म्हणे आहे माळकरी आहे वारकरी याच्याकडे काय असणार आहे, त्यानं लगेच खिशात हात घातला. ये पाय म्हणे 5,000. अरे म्हणे पागल एक काय म्हणे 5,000 रुपये खिशात घेऊन कोण एकटं फिरत असतं का? ते म्हणे कोण म्हणलं एकटं आहे? मग अजून 2 जण आहे कुठे वावरात झोपले म्हणे खाली. विठाला मला हे सांगायचंय, अहो व्यवहारामध्ये जर आपल्याला प्रगती करायची, व्यवसायामध्ये प्रगती करायची, सोबतचा माणूस कसा पाहिजे बाबा? हुशार पाहिजे. मग परमार्थामध्ये अहो येड्या माणसा संग जाऊन जमल का? नाही. त्याच्यामुळं सांगतात की बाबा का सोबतचा माणूस सोबत पाहिजे? माणूस तसं वागत असतो, तसं अनुकरण करत असतो, तसं ऑब्झर्वेशन करत असतो. तुम्हाला सांगू का, आता बऱ्याच वेळेस माणसाचा गुन्हा नसला तरी सह आरोपी करते एखाद्या प्रकरणात. आम्ही आता केसेस चालवतो त्याच्यामुळे माहिती आहे. ते म्हणतात मी काही नाही रे, नुसतं पायाला गेलतो. तू गेलता कशाला पायाला तिथं? बरेच लोक म्हणते मग काहीच नव्हतं तिथं, मला कळालंच नाही गर्दी कशाची, नुसतं पायाला गेलतो मी, उचलला आणि टाकला मधी. आणि तुम्हाला सांगू का, अहो लय अवघड आहे. माणसानं सगळं काही झालं चालतं पण तिकडे जायचं काम नाही पडू द्यायला पाहिजे. मग दरवर्षी कीर्तन राहतं जेलमध्ये, धनुबोल माहिती आहे. माझं वकील असल्यामुळे माझं कीर्तन ठेवतात दरवर्षी आपल्या जेलमध्ये जालन्याच्या. ते माझ्याकडून काय घेते काय माहित दादा, पण मी एक शिकलो, इथं यायचं काम नाही पडलं पाहिजे. हा माझं कीर्तन सुरुवात केली ना दादा म्या, 10 मिनिटं मला मेळच लागे ना सांगावं काय द्यायला. ते खुंकार एकदम डेंजरवाणी पाय तोंडाकडे आपल्या, मला मेळच लागे ना. अभंग एकाकडे चिंतन एकाकडे चाललो 10 मिनिटं. हा ते एकदम खराब लोक, म्हातारे टपकेल, भाऊ भोसकेल, बांधारे कोरण भांडणं होईल लोक राहते, ते डेंजर लोक राहते ते बसेल. माझं कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर ती एक जण येऊन माझ्या पाया पडत जाय बरं का बाबा. मुळे बाबा पाया पडायला लागले. काशीनाथ बाबा माणसाला काय असतं, लय दांडाळ लोक पाया पडले ना तर अहंकार जागृत होतो. ते सगळ्यात बांडाळ लोक माझ्या पाया पडायला लागले. मग जरा अहंकार जागृत झाला. इकडून 2-4 पोलीसवाले उभे, इकडून 2-4 पोलीसवाले उभे. मी म्हणलो साहेब तुम्ही जा आता, बापाला मारा. त्याला म्हणलं साहेब तुम्ही जा. ते म्हणे महाराज तू जेलच्या बाहेर महाराज. म्हणलं कस काय? म्हणे पाया पडायला येणार डोक्यात जायला राहते म्हणे, एखादं स्तनकील येईन म्हणे तुला उचलून आदळण म्हणे पाया पडला तर ध्यानावर नसते म्हणे. आणि मग त्याचा फायदा असा झाला मला की आता त्याच्यानंतर मला कुठंच कीर्तन जड जात नाही. आता इतक्या जड लोक आहेत ना कीर्तन केलं, तुम्ही तर लय चांगले आहे की नाही. विठाला माणूस ज्या व्यक्तीच्या सानिध्यात राहत असतो, तसं वागत असतो, तसं ऑब्झर्वेशन करत असतो, तसं निरीक्षण करत असतो. बाळा भाऊ हे गुलाबाच्या फुला माझ्याकडे बघ, तोंडातलं काढ काढ ना लाजू नको ना, विक्षेप होतो त्यांना. बाकी चाल देतो. विठाला मला विक्षेप झाला म्हणून म्हटलं, नाही मी लेकराला बोलत नसतो, लेकराला डेंजर राहते. एका कीर्तनात असंच बोललो मी दादा 2-3 वेळेस. तर त्या पोरानं वाट पाहिली, लईन गेलं तर गुद्दा मारून पळून गेलो अंधारात. मला लईन गेल्यावर त्याच्या ताण नादी लागत नाही मी तेव्हापासून. विठाला तसा काही प्लॅन नाही बाळतो डोक्यात. आणू बी नको, मी तो मित्र आहे. विठाला माणूस जसा ज्या व्यक्तीच्या सानिध्यात राहत असतो, तसा वागत असतो, तसं ऑब्झर्वेशन करत असतो, तसं निरीक्षण करत असतो. घरामध्ये मायबापानं जबाबदारीनं वागावं, पोरं ऑब्झर्वेशन करत असते. एक जण तंबाखू खात होता. मी म्हटलं दादा पोरा देखत तंबाखू खाऊ नका. ते म्हणे मी त्याचा बाप आहे. मग तू जर तंबाखू खाल्ली तो गांजा फोकन. हा लोक म्हणते पोरं सायराट झाले, पोरं सायराट नाही झाले, आईबाप गायराट झाले. हा माणूस मोठा झाला की लोक संत सांगतात धन्य माता पिता धन्य माता पिता. किंबर येत तुम्हाला काय सांगितलं, टाळ्या वाजवत जा म्हणून गोड वाटलं की तुमच्या ध्यानात राहत नाही म्हणून आमचं बरं चालू आहे. नाही तर आम्हाला दररोज पुस्तक उचकून येणं पडलं असतं. विठाला लक्षात ठेवा धन्य माता पिता तयाची. हो माझ्या ज्ञानावर आहे मोठे झाले, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. हा अहो माझे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य तयार केलं, जिजाऊ मातेचे उपकार आहे. अहो गर्भामध्ये असतानाच डोहाळे लागायचे, घोड्यावर बसा वाटत, तलवार फिरवावीशी वाटत, शत्रूशी 2 हात करावेसे वाटते.
आता जर जिजामाता असत्या, त्यांच्या पोटात शोभा असते, हाताचे डोहाळे लागले असते, भीतीचे पापुडे खा वाटते, लाल माती खा वाटते, चुलीतला राखुंडा खा वाटतो, आताचे डोहाळे. अहो गर्भात असताना संस्कार केले माझ्या जिजामातेना. मग त्याच्यामुळे सांगतात धन्य माता पिता तयाची का. आपण ऑब्झर्वेशन करत असतो, आपण निरीक्षण करत असतो, तसं वागत असतो. लक्षात असतो मायबापानं जबाबदारीनं वागावं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षकानं जबाबदारीनं वागावं. पूर्वीच्या काळी चांगलं होतं. पूर्वीच्या काळी मारलं बी आपल्याला आपली घरी येऊन सांगायची डेअरिंग नव्हती, दादा मला सरना मारलं म्हणून. घरी आलं म्हातारी परत बामकॉज आहे, सांगायची डेअरिंग नव्हती. आता तसं नाही. आता एखाद्या मास्तरनं जर पोराला मारलं आणि त्यानं जर घरी येऊन सांगलं, माय म्हणते कोणता आहे त्या मास्तर, त्याला बाठांमध्ये राहायचं नाही का. आता बजेट बसत नाही. वर्गामध्ये प्रश्न विचारला सरांनी, पोराला म्हणे ए पोरा सांग रे लंका कोणा जाळली. ते म्हणे मी नाही जाळली. सरांना राग आला. वाल्मिक दादा सनकावलं पोरग शरद बाबा. सनकावल्यानंतर काशीनाथ बाबा विचारायचे लंका कोणा जाळली सांग. मुळे बाबा ते म्हणे मी आणि जाळली. हाणलं धरून आणि हाणल्यानंतर ते घरी आलं आणि आईला म्हणे आई ते मास्तर मला विचारतं म्हणे लंका कोणा जाळली, मला मारतं म्हणे नाही म्हटलं तर. आणि मला काही उत्तर येत नाही. त्याची आई म्हणे जाऊ दे ते मास्तर तसंच आहे, तू बकडी सोडून जाय शेतात. आता ज्यांना बकऱ्या वळेली, बकऱ्या वळणारा माणूस सकाळपासून गेला की संध्याकाळपर्यंत कुणाच्या न कुणाच्या शिव्या. शेंड कत्र जाते ना ती, शेंड खांदे ती कोणत्या पिकाची. आणि शेतामध्ये गेलं, शेतामध्ये निघाल्यानंतर थोडे उन्हाळ्याचे दिवस होते दादा. आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्त्यानं बकरी नीट काही चाले ना. बकरीची एक खासियत आहे दादा, बकरीना जर एकदा फुफुट्यात पाय रवले, तुम्ही किती ताकदीन वाढा पुढे येतं ते जानवर नाही येत. रस्त्यानं निघालं ते फुफुट्याचे रस्ता होता बाबा, खुरं रवले बकरीना फुफुट्यात आणि तिला पुढं वडे, पुढं वडे ती कुठं पुढे येते. मग हे असतो म्हणे त्या शाळेत गेलं ते मास्तर म्हणता म्हणे लंका कोणा जाळली आणि तू इकडं नीट चालत नाही म्हणे. मग त्यानं काय केलं, अशी काठी घेतली गोपाल महाराज, अशी वर केली, अशी रप बकरीवर आणि नीट चाल ना म्हणे, तुला किती वेळेचं सांगूला वडा जाय तिला. पुन्हा अशी काठी घेतली वर केली, अशी रपकन हाणली. हाणल्यानंतर ते म्हणे शाळेत गेलं ते मास्तर म्हणतं म्हणे लंका कोणा जाळली आणि इकडं तू नीट चालत नाही. पुन्हा काठी घेतली ना अशी रपकन हाणली. हाणल्यानंतर बकरी म्हणली म्या. या डोक्याला हात लावला आणि जागेवर बसलं. म्हणे महिनाभरापासून शाळेत मार खाऊ राहिलो म्हणे. मास्तर म्हणतं म्हणे लंका कोणा जाळली, लंका कोणा जाळली, लंका कोणा जाळली. बकरीने म्या म्हणलो होतं. ते म्हणे आता माझ्या लक्षात आलं लंका ही बकरीने जाळली म्हणे आणि मार मी खाऊ राहिलो म्हणे इतक्या दिवसात शाळेत. असे विद्यार्थी असल्यावर सराचा मग काहीच काम नाही आहे की नाही. विठाला मी नेहमी सांगत असतो शिक्षकांना जबाबदारीनं वागावं. गोपाल महाराज पूर्वीचा काळ होता, दुपारच्या सत्रामध्ये शाळा सुटली. माझ्याकडे लक्ष द्या पोराव. आता दुपारच्या सत्रामध्ये शाळा सुटली. कोणत्या शाळेत जातो बाळा? नाही शाळेचं नाव सांग. जिल्हा परिषदवाला कोण येतं? वा याला म्हणते. दुपार शाळा सुटल्यानंतर काय खायला देतात बाळा? भात, अजून पांढरा लिंबू, संडे वाय मंडे बंद केलं ते. अजून काय? भात देतात, खिचडी. सरांनी काय केलं, दुपारच्या सत्रामध्ये खिचडी वाटली. तुमचाच आहे का? ते घरचं झालं की विठाला दुपारच्या सत्रामध्ये खिचडी वाटली. खिचडी वाटल्यानंतर पोरांनी खिचडी खाल्ली आणि त्या दिवशी सरांनी सुद्धा चांगली व्हायला असल्यामुळे खिचडी खाल्ली. आणि खिचडी खाल्ल्यानंतर सरांना झोप यायला लागली. आणि झोप यायला लागल्यानंतर दादा सरांनी ठरवलं आता थोडंसं अंग टाकावं. अंग टाकलं दादा सरांनी, पण झोप कुठं येते? गारमाटाचे दिवस होते. शर्ट काढलं अंगातलं तरी झोप यायना. बन्यान काढली आणि अंग टाकलं सरांनी. सरला झोप लागली आणि सरला झोप लागणं आणि कलेक्टर शाळा तपासाला येणं संगत. 2-3 पोरांनी पाहिलं ग्राउंड मध्ये. आता जर सरला या अवस्थेत पाहिलं, सरची नोकरी बटनवाली नोकरीच घालायला बसेल दिसते तुम्ही मला. आता एक पोरग पळत आलं, धावत पळत सरला सांगायला लागलं, पण सांगूच तरच कलेक्टर दरवाजात येऊन उभं होतं वर्गाच्या. आणि सरला काही शर्टन पाण्यान घातलं गेलं नाही. पण सरले हुशार राहत असते. त्याला गुरुजी म्हणतात. कशामुळे माहितीये का? 2G 3G 4G 5G जिथून बंद पडताना तिथून गुरुजी सुरू होतात. पुढचं सॉफ्टवेअर आहे ते. गुरुजीनं तिकडे बघून ना बघितलं सारखं गेलं. कलेक्टर वर्गाच्या दरवाजात उभं होतं. मग यांना शर्टन पाण्यान घातल्या गेलं नाही. लगेच पोराला म्हणे बॅट सावधान, तुम्हाला लय दिवसाचं काय विज्ञान शिकवायचं म्हणे, मला माझ्याकडे लक्ष द्या म्हणे.
शर्टन बाण्यान घालेल नव्हतं ना सर. पोराला सांगायला लागले, पोरा याला म्हणते म्हणे पोट. पोराओ याला म्हणतात म्हणे दंड. तुम्ही हसायला लागले, कलेक्टर रडायला लागलं. ते म्हणे लय शाळा पाहिल्या, लय मास्तर पाहिले, पण इतका जीव तोडून शिकवणारा मास्तर पहिल्यांदा बोरवला म्हणे. तुम्ही हसू राहिले. आदर्श शिक्षक पुरस्कार दिला गोपाल महाराज त्याला. विठ्ठल शिक्षकांना जबाबदारीनं वागावं, लक्षात असतं. आणि साधूनं जबाबदारीनं भागावं का? मी सांगतो नेहमी 3 लोकांनी जबाबदारीनं वागणं. पहिलं आई वडिलांनी, दुसरं शिक्षकाने, आणि तिसरं संतांनी, साधूने. का की बाबा साधूंचा लोक अनुकरण करत असतात, आणि साधू जसा वागत असतो तसं लोक वागत असतात. लक्षात येते माझं? साधू जसा वागत असतो तसं लोक वागत असतात. तुम्ही माणसं साधू चुकत असतो का? चुकतो ना. त्यासाठी प्रमाण दिलं माझ्या संतांनी. डेकनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला. साधू जैसा कुसंगे, साधू जैसा कुसंगे नाडला. वा 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 वा. साधू जैसा कुसंगे नाडला. कुसंगे नाडीला साधू हेरा तो भंगला. कुसंगे नाडला, कुसंगे नाडीला साधू जैसा, साधू जैसा. वाजवा टाळ्या. डेकनाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला, साधू जैसा. अहो हिरा असतो मौल्यवान हिरा. तो जर ढेकणाच्या संगतीत केला तर भंग पाहू शकतो. डेकून म्हणजे काय? बाजर्ड. जुने लोकांना माहिती, बाजर्ड म्हणजे बाजीवर व्हायचं, ते रक्त शोषण्याचं काम करायचं भाऊजी. आणि त्याच्या संगतीत जर हिरा गेला तर हिरा सुद्धा भंगू शकतो. कुसंगे नाडला, साधू जैसा. लक्षात असू द्या. साधू जरी असला तर चुकीच्या लोकांच्या संगतीत गेला तो चुकू शकतो. आपण तर माणसं आहे. मग त्यासाठी ज्ञानोबा सांगतात, अहो ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. देव आपलासा करून घ्यायचाय ना, हे करा चांगल्या लोकांच्या सानिध्यात. मग चांगल्या लोकांच्या सानिध्यात गेलं की ते म्हणतील चला रे त्या कीर्तनाला जाऊन बसू. तुम्ही म्हणता आम्ही कीर्तनाला येऊन बसू, पण फायदा काय? तेने नारायण देईल बेने नारायण. कलियुगा माझी करावे कीर्तन. तिने नारायण देईन भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तनाकडे येऊन बसला ना, साक्षात भगवंताची भेट होईल. कुणाची? देवाची भेट होईल. त्याच्या अलीकडे येऊन सांगतो, माणसाला सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते बरं? मरायची, आहे की नाही? माणसाला सगळ्यात जास्त भीती वाटते मरायची. असं एखादा माणूस असतो तर सांगा बठांमध्ये, त्यांना म्हणावं महाराज अहो मारायची मला भीती वाटत नाही. त्याचा आपण सन्मान करू, त्याला आपलं आजचं पाकिट देऊ. पाकिटातले पैसे नाही. हा हा पैसे सगळं द्यायला गुल दिलाय काय माझा? विठ्ठल विठ्ठल. बायको आणणार नाही घरी गेल्यावर. हा भेव सगळ्याला आहे ना. हा लोक मला माग म्हणे कोट नका घालत जो, पण कोट याच्यामुळे घालतो की तुम्ही हरळ टाकले की डाग पडते, डाग पडली की ती शादी देते गुलाबाचे. त्याच्यामुळे घालतो आता कोट फक्त. विठ्ठल विठ्ठल. इथं आलं की माणसाचं सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. काळाला कामाला ठेवलं यमानं. यमानं सांगितलं एका ठिकाणी गेलं की तेवढं लोकांचा वेळ आयुष्य मोजू नको. सदा काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. कथा कीर्तनाला आले ना धनुबाया, तेवढा वेळ मोजायचा नाही भाऊजी. काय तेवढा वेळ मोजायचा नाही? 2 तास तुम्ही इथे येऊन बसले ना, तेवढं यांना अधिकचं आयुष्य द्यायचं. तुम्ही 3 तास कथा ऐकली ना,
तेवढं तुम्हाला अधिकचं आयुष्य द्यायचं. म्हणजे सदा काळ गणना खरी आयुष्याची, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. गोपाल महाराज काय इथं आलं की माणूस मरत नाही. तरी बरेच लोक इथं मरत नाही. उशिरा कळतं का विठाला काही काही जे विनोद ना 5G मधले राहते. एक जण काल्याच्या दिवशी हसत होतो दुपारा. मी म्हणलं काय झालं रे? म्हणजे दुसऱ्या दिवशी कीर्तन ऐकलं होतं का त्या बाबाच मला आत्ता शिक समजलं काय म्हणतो ते काल्याच्या दिवशी. काही काही विनोद कळत नसते. एक जणाचं ऑपरेशनला नेलं आणि ऑपरेशनला नेल्यानंतर डॉक्टर साहेब आले. ते म्हणे डॉक्टर साहेब काळजी घ्या बरं म्हणे थोडं माझं ऑपरेशन करतात. ते म्हणे ताण नको घेऊ. एकदा तो ऑपरेशन झालं की तुला सगळ्या कुटुंबातले जे सदस्य आहे त्याला भेटता येईल म्हणे. ऑपरेशन झाल्यावर तुझ्या घरातले जे सदस्य आहे त्या सगळ्याला तुला भेटता येईल म्हणे. ताण नको घेऊ म्हणे. ते म्हणे माझ्या घरातले सगळे मरेले आणि मला तेच सांगायचंय. उशिरा कळतं का विठाला मला हे सांगायचंय. इथं आलं की माणसाचं मरण सुद्धा जळतं का. काळ आयुष्य मोजत असतो. त्याच्यामुळे म्हणता घडी घडी काळ वाटयाची पाही यम वाट पाय नाही म्हटलं काळ. हा काळ मग आयुष्य आपल्याला दिलंय. का दिलंय देवानं? बाबा देवानं सांगितलंय देवे दिला देह भजन गोमटा तो या फाटा झाला बाधिकेचा. आपला स्वभाव आहे देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई. ज्ञानोबाला वर्णन करतात. तुम्हाला जर माझा देह मी जर देह दिलाय ना देव म्हणतात तर माझं भजन करण्याकरता. आपण लोक म्हणतो ज्याचं खावं मीठ त्याचं काम करावं. देवानं जर देह दिलाय तर भजन कोणचं करायला पाहिजे? देवाचं. आपण नाही करत. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से खोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. ओ उठे हाथ का मानव देह आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. हे अल्लाह आउट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. हे खाया गायन आणि त्यानंतर पाकावं. त्याला साधना लागते दादा. घासावं लागतं. सगळ्यात सोपं कीर्तन. फक्त तुम्ही शिकू नका. विठ्ठल विठ्ठल देवाना देह दिलाय देवे दिला देह भजन गोमटा. आओ आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. काय केलं? खाया पिया सुख से सोया अन्ना हक जमाना खोया. काय अहो आपण फक्त खाल्लं पिल्लं. बरेच लोक जाडजोड राहतात. मी म्हणलं हो शरीर वाढतंय काळजी घ्या. ते म्हणे आपण ताण नाही घेत. भाऊकी पाहून घेऊन उचलाच ते आम्हाला. आपण काल ताण घ्यायचा. विठ्ठल भजन आपण कमी करतो. भजन करतात या महिला मंडळ लय गोड भजन करतात. फक्त यांचं असं आहे त्या गात्यातल्या म्हणत नाही त्या माथ्यातलं म्हणत्या. एका महाशिवरात्रीच्या दिवशी मी भजन ऐकलं दादा. मला फाशी घ्या वाटली त्या दिवशी. हा भजन चालू होतं. त्यामुळे एक जण पुढं म्हणायचं आणि एक जण मागं म्हणायचं. यांचं असं आहे पुढचीच ऐकू नाही बी आलं तरी पूर्ण करून घेते या. हा ती एक पुढचं म्हणायचं शिवबोळा चक्रवर्ती. मागचीला ऐकून गेलं ती म्हणे तुझी माय माझी चुलती. पूर्ण करून टाकतात त्या. पण तुम्हाला सांगू का यांना जमतं ते. यांचं रडणं बी स्वरात आहे. हा गोपाल महाराज रडणं बी. बाबा पंढरपूरला गेले का. बाबा काही गावातल्या मंदिरात येत नाही ना. बाबा आता बोला ना. आणि बाबा बोलले ती थांबन का. थांबन काही. तुमचं रडणं बी स्वरात आहे. एखाद्या वेळेस दादा लय अवघड होऊन जातं. आपल्या पाहुण्या रावळ्यातलं एखादं मरेल असू द्या जवळचं. आपण तिथं जा आणि आपली बहीण आपल्याकडे पाहत रडत येत तिकडून दादो. सगळे लोक आपल्या तोंडाकडे पाहते. आणि आपण जर आपल्याला वाटतं आता आपण रडात उमट पडू. आणि माणसाचं रडणं म्हशीची अल्पटणं झारकाचे. माणसाला रडता येत नाही. मग ती तिकडून पळत आली की एक करतो अरे बाप रे
काही जमत नाही माणसाला, जमत नाही. नाही नाही नाही, जमत नाही माणसाला. गोपाल महाराज जमत नाही ते. नाही वाल्मिक दादा जमत नाही माणसाला ते. नाही मुळे बाबा जमतच नाही ते. त्यांचं लय वाजणार. मी एका ठिकाणी त्यांचं भजन ऐकलं. लिंबाच्या झाडा खाली मावा भाऊ दारू पाडी, कोण्या मेल्यानं केली काडी ना आली पोलिसाची गाडी. भजन चालू होते यांचं. त्यांचे भजन पाहाव तर माणसाला फाशी घ्या वाटती. पण तुम्हाला सांगू का माय मावल्या हो, आज संप्रदाय जर जिवंत असताना तुमच्यामुळं, तुम्ही आज दिवसभर शेतात किती काबाड कष्ट केले, तर गावामध्ये घरी आल्यानंतर हरिपाठ घेणारी ही फक्त महिला आहे आपल्या गावात. हा, आपल्याला वाटतं विनोदाचा भाग बाजूला ठेवा, पण सगळ्यात जास्त संध्याकाळच्या वेळेस हरिपाठ कोण घेत असतं तर या महिला घेतात. लक्षात असतं. मग अहो देवाने जर आपल्याला देह दिलाय तर देह कशा करता दिलाय? देवाचं भजन करण्याकरता. मग ते भजन म्हणजे काय? भक्ती करण्याकरता. आणि तेच मागणं करतात. तुकोबर आहे अभंगाच्या पहिल्याच्या मागणे तुकोबर आहे, आम्हाला सद्बुद्धी दे देवा तुझी भक्ती करण्याची. पण तुम्हाला सांगू का भक्ती कशी पाहिजे? संकल्पावी माया आवडते देवा संकल्पावी माया संसाराची, संकल्पावी माया संसाराची. हे विनानंते कैची राहावे, हे विनानंते राहावे. वा वा कोणते वातावरण असं पाहिजे. याची थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. आम्ही मागणं मागितलं कुणाकडं? देवाकडे आम्हाला सद्बुद्धी दे, करू भक्ती त्यांची सेवा. पण एक अट सांगितली, भक्ती करत असताना संसारात जीव गुंतून ठेवायचा नाही. संकल्पावी माया संसाराची. माया करू नका. माया म्हणजे काय माहितीये का? जे वाटत असतं आपल्याला आपलं आहे पण ते कधीच आपलं नसतं त्याला म्हणतात माया. एखादा माणूस मेला की प्रमाण त्याला रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. एखादा माणूस मेला, पुरुष मेला, स्त्रीचा काम रडतो, रडती रात्रंदिवस काम क्रोध. एखादं शत्रुत्व असलं तर ते रागाने रडतं. बरं झालं मेलं, लय त्रास द्यायचं. आणि माया म्हणजे जवळचे. मायेपोटी म्हणजे कसं? त्यांना काही फरक पडत नसतो पण दाखवायचं. जे वाटत असतं आपल्याला आपलंय पण ते कधीच आपलं नसतं त्याला म्हणतात माया. त्याला सोपं करून सांगू का? महिला मंडळीच्या लक्षात येईल असं तुम्हाला सोपं करून सांगतो. घरातली मुलगी आपली की जावयाची? 18 वर्षापर्यंत बरं जाऊ दे, याच्यापेक्षा सोपं. घरातलं पोरग आपलं की सुनाचं? माझ्या भरोशावर सांगू नका बरं, भाकरी का नाही द्यायच्या हाताना. हा बरं जाऊ द्या. इथं कोण कोण अशा बसेल त्याला मनासारख्या सुना भेटेल नाही? हात वर करा बरं. बरं जाऊ द्या, जाऊ द्या, ते जाऊ द्या. असं कोण कोण बसेल गोजाल मनासारख्या सुना भेटेल? आता जर हात वर करा. हे बी नाही का? पाहून घ्या आसपास असा बसेला जास्त त्याच्यात. आम्हाला काही सांगू नका मग नंतर. विठ्ठल विठ्ठल. जे वाटत असतं आपल्याला आपलं पण ते कधीच आपलं नसतं. त्याच्यामुळे सांगतात माया करू नका. आपल्याला लेख असतो घरातला, तो आपला की सुनाचा. मी सांगितलं तुम्हाला, त्याला ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. तो आपला तोपर्यंतच, जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. लग्न झाला लोक म्हणतात माय माय कधीपर्यंत? लग्न होऊस तर. आणि एकदा लग्न झालं की त्याच मायची माय माय. हा, ज्ञानोबरायनं प्रमाण दिलंय. चित्ताराधी स्त्रियेचे मग तियेचे निछंदनाचे माकड गारुडियाचे जैसे होय. एकदा लग्न झालं म्हणे की ज्ञानोबराय सांगतात बायको होती म्हणे गारुडी आणि आपलं व्हावं लागतं माकड. पहिली बाळ दशे आई बा हे चिपिशे मग ते सरे स्त्री मासे बोलून ठाके. ज्ञानोबराय वर्णन करतात माय फक्त लग्न होऊस तर. आणि एकदा लग्न झालं की त्याच मायची वाय वा. एक जणाचं लग्न झालं, महिनाभर झाला आणि महिनाभर माणूसले फॉर्म मध्ये राहतं. जस्ट लग्न होईल ते सुरुवातीला ते माणसाला नीट बोलतच नाही. गल्लीला त्या कत्ताच भाव देत नाही त्या टायमात. ते म्हणतात हा आपण केलं ते. हा फुल फॉर्म मध्ये. आता सगळ्यात अवघड तेच आहे दादा. सगळ्यात अवघड काय? लग्नाचे. मी नेहमी सांगत असतो अहो आता सगळं बदलत. आता जर विचारलं तुम्ही मला
महाराज सासूरवाडी कोणती आहे? मी सांगायची तळेगाव, माझी सासूरवाडी असल्यामुळे. दुसऱ्याला सांगायचं महाराज तुम्हाला विचारलं दादा तुमची सासूरवाडी कोणती? तुम्ही सासूरवाडीचं नाव सांगायचं. वाल्मिक दादाला विचारलं तुमची सासूरवाडी कोणती? सासूरवाडीचं नाव सांगायचं. इथून पुढच्या पोराला जरी विचारलं बाबा तुमच्या सासूरवाडीचं नाव कोणतं? पोरं सांगते MP. बरेच जण कापताय असाला आणले इकडं लेबर. आद्रकी भरा लेबर आणलं त्या घरच्या मालकीन झाले इकडं भेटणारच ना. येडे झाले काय की विडायला लग्नाचं गणित असं आहे दादा. लग्न झाल्यानंतर माणूस महिनाभर इतकं फॉर्म मध्ये राहतो. त्याचं दुसरं एक गणित सांगतो मला. माणूस किती मोठा असू दे, आता मी माझ्या अनुभव घेतो. माणूस किती मोठा झाला तर जर आपण सासूरवाडीत गेलो आपल्या नावाने ओळखत. आपला बायकोच नवरा, चिंगीज नवरा, पिंगीज नवरा, भुर्रेज नवरा, वाळीज नवरा, बायकोच नावाने ओळखते. आपण किती मोठा असू द्या तिथे बजेटच बसत नाही. हे महिनाभर झालं लग्न होऊन एका जणाचं. आणि महिनाभर झाल्यानंतर ते काय दुपारच्या सत्रामध्ये घरी गेलो जेवायला. आणि जेवायला गेल्यानंतर आईनं जेवायला वाढलं. वरणामध्ये पोळी कुचकरली, काला केला आणि पहिलाच घास घेतला. आणि आईला वरलं आई हे का वरण आहे का? या वरणाला काही धोरण आहे? हे वरण खाऊन एखाद्याला मरण यायचं. आई म्हणले बाळा हे तर बायकून करली ते पातळे पण चवीला मस्त लागतंय म्हणे आता. माणूस किती मोठा असला तर बायको पुढं काहीच चालत नसतं. आता हे तुम्ही अंदाज लावून घ्या. आता आम्ही इतकं डेअरिंग कोण बोलवलं आमच्या घरच्या इथे येईल नाही म्हणून. माणूस किती मोठा झाला यायला काही घेणं नसतं आहे की नाही. माणसाला मृदंगाचार्य म्हणलं मी असा मृदंग वाजवला. मृदंगाचार्याची बायको म्हणती नको थापा आणू. गायकान घरी जाऊन मी अशी चाल म्हणली मला तोही चाल पाहिल्या बसून मी त्याचा चालीला बोलले रे मी. आमच्या सारख्यानं घरी जाऊन म्हणा वकील असला की तो निकालच लावती. पेंटर आणला ते एका थबाडात रंगवीन म्हणतो कपाळ जसं गाल रंगवीन म्हणतो. सगळं ठरलेलं आहे गणित. हा शिक्षक जर असला ते मला शिकू नको आहे की नाही. ते जास्तच गणित ठरलंय. माणूस किती मोठा झाला बायकोच्या पुढं काहीच नाही. संकल्पा बी माझ्या संसाराची. मी असं बोललो एका कीर्तनात बाबा हो देवाला भक्ती आवडेल पण संसारावर प्रेम करू नका. 2-4 पोरं उठले महाराज दुखाचा काय ना पण लग्नच व्हावं. टेन्शन येतं माणसाला आहे की नाही. मला बी वाटत जाय लग्न लय चांगलं आहे. लग्न झाल्यावर कळालं मला सगळं करावं पण लग्न करू नये. जाळ आहे तोटा जाळ. डन डन पेटत माणूस सांगता बी येत नाही लोकांना डायरेक्ट. हा तुम्हाला सांगू का मला ते जुन्या कीर्तनकाराचा दृष्टांत आठवला. एक जुने कीर्तनकार सांगायचे एक जण गणपती घ्यायला गेले म्हणे. गणपती मंडळ होतं शहरामध्ये गेलं. गणपती मोठा होता दादा. 4-5 पोरं सोबत होते. त्यांनी काय केलं गणपती मोठा असल्यामुळे पोटाचा घेर मोठा होता. बिंबी होती गणपतीला. एका जणांना हात टाकला गणपती महाराजाच्या बिंबी. हात टाकल्यानंतर लगेच हात बाहेर काढला म्हणजे बापरे काय गार लागायला म्हणे. दुसरं जर शेजारचं त्याला उत्सुक तर त्यांना बी हात टाकला आणि त्यानं लगेच बाहेर काढा. अरे बापरे मला तर लय गार लागलं. तिसऱ्यानं टाकला आणि बाहेर हात काढा. अरे इतू ठणक्यात येऊ राहिला म्हणे मध्ये येऊन. ठणक्यात येत होतं पण ते दोघांनी तिसऱ्याला सांगितलं नाही ना. आता संसारात चालू आहे ठणके सगळ्याला बसू राहिले पण दुसऱ्याला सांगत नाही आपण. सांगू का संसाराचं इतकं अवघड आहे. एक दिवस घरात येऊन निघलो सकाळी. सकाळच्या वेळेस कीर्तनाला निघालो. बायकून दाराच्या दाटलं कुठं चालले म्हणलं कीर्तनात. काही की लोकांचं गणितलंय. बऱ्याच जणांचे लग्न झाले की इकडं आई सांगते मायरात आमच्या बबीचं लय चांगलं झालं पा. तिला कात्ताही काम नाही. लग्न झाल्यापासून तिला वावरात तोंड नाही दिसलं. वावरात कामच नाही राहत उन्हाळ्यात तर नेतीन बी कशाला ती आहे की नाही. आणि पुढच्या वर्षी दिवाळीला गेलं तिच्या गळ्यातलं लगे पोत जाईल राहतील सगळंच जाईल राहतं. कहून लय पांगाडी चोली पाहुण्याची ठोयली आम्हाला पैसे काल बाहेरून काढावं लागता. आणि ते 2 महिने मध्ये कात्ताही काम नाही ना. सासूत लगे असं तिला लग म्हणते तू जागीच पैस लग तू करूच नको काही. हा तर नुसतं घरातलं बी केलं भरपूर झालं. असंच म्हणून लग्न करून राहिले जण. तिनं काहीच नाही केलं चालतं. नंतर तिलाच ओढी चढावर ओढ लावून देते. मग ती बी आहे करत नाही. 7लाच वावरात राहते ती बी. मग दुसऱ्या वर्षापासून आहे की नाही. मला हे सांगायचंय. काही केलं वजन हाणतात. बऱ्याच जण वजन हाणणार आहे. काही 1.5-2 वर्ष होईल राहते जालन्याला राहायला. आणि गावात येते काल्या दिवशी. आणि काल्या दिवशी आले की एखाद म्हातारी पाहून बसत्या आणि म्हणते आमचं यांचं ना आमचे हे ना आमचं यांच्याविषयी काय सांगावं. आमचं यांचं ना शुद्ध भाषा. अहो तू सांगते कोणाला त्या म्हातारीनं भोंगळं पाहिलं तो याला नवऱ्याला. आमचं यांचं ना आमचं हे ना. ते कुपट्टी लावून जाईल तिकडे जालन्याला राहायला. किराणा दुकानाची उधारी द्यायला नाही त्यानं. त्यांचं काय सांगते तू आम्हाला विठायला राहायचं रिकामा आव आणायचं नाही.
बरंच लोक सतरंजीला संतरंजी म्हणते शुद्ध बोलताना. हा संतरंजी. टँकरला ट्रँकर म्हणते. ते कोणते शब्द आणले काय माहित बाबा ते. हा लय अवघड. स्कूलला ई स्कूल, स्मार्टला ई स्मार्ट, स्टार्टला ई स्टार्ट. लय भारी. लय शब्द कुठून आणत्या काय आणत्या बाबा. ते काय वजन जिथं हाणावं तिथं हाणावं माणसानं. मला हे सांगायचं परमार्थ करायचा तोपर्यंत अंगात ताकद आहे तोपर्यंत करून घ्या. आणि संसारावर प्रेम करू नका. तुम्ही माणसानं संसारावर प्रेम करू नका असं का म्हटलं असं? कारण संसारात सुख नाही. सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठी. ज्ञानोबाराय वर्णन करतात मृत्यू लोकी सुखाची कहाणी. ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुख निद्रा अंथरुणी गळाच्या. अहो या संसारात सुख कसं आहे माहितीये का? इंगळाचा बिछाणा करायचा आणि त्या बिछाण्यावर सांगायचं झोपा, निवांत झोपा, ताण नका घेऊ. आता इंगळाचा बिछाणा सांगितल्यावर त्याच्यावर झोपल्यावर झोप लागेल का बाप? तसं या संसारात याच्यात दुःख आहे. मग त्याच्यासाठी सांगतात याची थोर भक्ती आवडते देवा. अहो तीच भक्ती आवडेल जर संसारावर प्रेम केलं नाही तेव्हा. मग तुम्ही माणसानं भक्ती कशी करायची तर त्याला भाव लागत असतो. भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. सुभाषितकार वर्णन करतात भावेन देवम कलयाम नरेंद्र, धनेन कांता, कपटेन शत्रू, सत्येन मित्रम, कृपयाश्च पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. भावाशिवाय देव भेटत नाही. भावेन देवम कलयाम नरेंद्र. नरेंद्र म्हणजे कोण? मोदीने राजा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात देवाला प्रसन्न करायचं असेल तर भाव लागन आणि राजाला प्रसन्न करायचं असेल तर कला लागन. अंगी असू दे एक तरी कला, नाहीतर काय फुका जन्माला. गोपाल महाराजाला बोललो, काशीनाथ बाबाला बोललो, कौन कला आहे अंगी म्हणून. मी असंच बोललो एका कीर्तनात, कलयाम नरेंद्र. 2-4 जण उठले, तुम्ही महाराज लोकांचं लय उदड घेतलं म्हणत्या मोदीचं. आता आम्हाला काय करायचंय कोणाशी? आम्ही सर्व पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. हा आम्हाला जे आहे ना बोललो त्याचे अभंग बसून ठेवेल दादा. आम्ही कमळावाल्यानं जर बोलवलं नुसतं कमळावरच बोलणार, कमळाचाच अभंग घेणार. वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. घडीवाल्यानं बोललो घडीचाच अभंग घेणार दादा. घडी घडी काळ वाटे याची पाहे, अजून किती आहे अवकाश. बाणावाल्यानं बोललो अभंगच घेणार. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, बाणावरच बोलणार. हा आणि जर अपक्षवाल्यानं बोलवलं अभंग घेणार. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्ही पासून. तुतारी हात राहिला का? उभारीला हात जगी जाणविले मात. हा आता जावी अभंग आहे. हा आणि जर ते तुतारीचा अभंग सापडेल मला, सापडा पुढच्या वर्षी सांगेन तुम्हाला. आता तुतारीचा विठ्ठल विठ्ठल गणित ठरलेलं आहे बा. सगळ्यात जास्त लोक कटाळे आता राजकारणी लोकांना कुठं माहितीये का? एक 39 ठिकाणी, एक लग्नाच ठिकाणी. त्याच्या लग्नाच ठिकाणी आपल्याला गडबड राहते, संध्याकाळचा वेळ होईल राहतो, लग्न उशिरा लागतं, आपल्याला भुकाच तडा करा तो, आपल्याला भाकर खावा वाटती आणि यायचे चालते 7 तास.